अबाउट मी. अबाउट म्हणजे बद्दल, मी म्हणजे माझ्याबद्दल. ह्या सगळ्या स्लाईडवरती मी माझ्याविषयी काहीतरी सांगते दुसऱ्यांना. माय नेम, माझं नाव. माय म्हणजे माझं, नेम म्हणजे नाव. अनिता श्रीराम गोखले. सम ऑफ द थिंग, सम म्हणजे काही, थिंग्स म्हणजे गोष्टी. सम ऑफ द थिंग्स म्हणजे काही गोष्टी ज्यांची मला खूप मज्जा येते. आय एन्जॉय. काही गोष्टी ज्यांची मला मजा येते. कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात मला? स्विमिंग. स्विमिंग म्हणजे काय? पोहणे. इटिंग आईस्क्रीम. इटिंग म्हणजे काय? खाणे. पोहण्याची मजा येते मला आणि खाण्याची मजा येते. सम ऑफ द थिंग्स आय ॲप्रिशिएट. ॲप्रिशिएट म्हणजे काय? आवडणे. APPRECIATE. काही गोष्टी ज्या मला आवडतात. कुठल्या गोष्टी आवडतात मला? म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत. नंतर चांगलं अक्षर पण मला काढायला खूप आवडतं. गुड हँडरायटिंग. हँडरायटिंग म्हणजे अक्षर, रायटिंग म्हणजे लिहिणे, हँडरायटिंग म्हणजे हाताने लिहिणे. सम ऑफ द थिंग्स आय फिअर. फिअर म्हणजे काय? मला ज्यांची भीती वाटते. काही गोष्टी ज्यांची मला भीती वाटते. अ माऊस सिंगिंग इन फ्रंट ऑफ द क्लास म्हणजे मला उंदराची भीती वाटते. अ माऊस म्हणजे उंदराची भीती वाटते. आणि वर्गासमोर, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, क्लास म्हणजे वर्ग, आणि वर्गासमोर गाणं म्हणायला मला खूप भीती वाटते. सम ऑफ द थिंग्स आय हेट टू डू. काही गोष्टी ज्या करण्याचा मला तिरस्कार आहे. टू डू म्हणजे करणे, हेट म्हणजे तिरस्कार आहे, करायला तिरस्कार आहे. कुठली गोष्ट मला अगदी करायला तिरस्कार आहे म्हणजे आवडत नाही? कट ऑनियन्स. ऑनियन्स म्हणजे कांदे. कांदे कापायला मला मुळीच आवडत नाही. सम ऑफ द थिंग्स आय हॅव टू डू. काही गोष्टी आहेत ज्या मला करायलाच लागत आहे. हेट टू डू म्हणजे तिरस्कार आणि हॅव टू डू म्हणजे काय? हॅव म्हणजे करायलाच लागतंय. गेटअप अर्ली इन द मॉर्निंग. गेटअप म्हणजे लवकर मला उठायला लागतं. अर्ली म्हणजे लवकर. सकाळी, इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी मला लवकर उठायला लागतं. सम ऑफ द थिंग्स आय विल नेव्हर डू. आता काही गोष्टी आहेत ज्या मी कधीच करणार नाही. आय विल नेव्हर म्हणजे कधीही करणार नाही. टेल अ लाय टू माय मदर. टेल अ लाय म्हणजे खोटं बोलणं. माझ्या आईशी मी कधीच खोटं बोलणार नाही. सम ऑफ माय गुड हॅबिट्स. माझ्या काही चांगल्या सवयी. हॅबिट्स म्हणजे सवयी, गुड म्हणजे चांगल्या. ब्रशिंग टीथ ट्वाइस इन अ डे म्हणजे मी दात घासते. ब्रशिंग म्हणजे घासणे आणि टीथ म्हणजे दात. ट्वाइस म्हणजे दोनदा. इन अ डे म्हणजे एका दिवसात मी दोनदा दात घासते. सम ऑफ माय बॅड हॅबिट्स. माझ्या काही वाईट सवयी. बॅड म्हणजे वाईट, हॅबिट्स म्हणजे सवयी. स्टफिंग माय क्लोथ्स इन द कबर्ड म्हणजे कोंबणं. माझे कपडे कपाटात मी कोंबते. विदाउट फोल्डिंग. विदाउट म्हणजे फोल्डिंग म्हणजे घड्या घातल्याशिवाय. त्या देम म्हणजे त्यांची घडी घातल्याशिवाय मी नुसते कपडे कपाटात कोंबते. ही माझी वाईट सवय आहे. माय फेवरेट पर्सनॅलिटी म्हणजे माझा आवडता माणूस म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला खूप कौतुक आणि आदर आहे अशा प्रकारचं. माय फेवरेट म्हणजे आवडता. माय फेवरेट म्हणजे माझा आवडता माणूस. महेंद्रसिंग धोनी. व्हॉट आय लाईक मोस्ट अबाउट दिस पर्सन.
या माणसाविषयी व्हॉट आय लाईक, काय मला आवडतं. व्हॉट म्हणजे काय, काय मला आवडतं. लाईक म्हणजे आवडणं. मोस्ट म्हणजे सर्वात जास्त मला काय आवडतं. अबाउट म्हणजे मी म्हटलं ना, बद्दल. ह्या माणसाविषयी, मला या व्यक्तीबद्दल काय आवडतं. ही इज अ व्हेरी गुड क्रिकेट कॅप्टन. तो एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटचा कॅप्टन आहे. आणि मग इकडे मी सही केली आहे, अनिता. हां, आता हे आपण अखंड इंग्लिश भागच वाचूया. अबाउट मी. माय नेम अनिता श्रीराम गोखले. इकडे कोलन टाकलाय, नाहीतर आपण म्हटलं असतं माय नेम इज अनिता श्रीराम गोखले. सम ऑफ द थिंग्स आय एन्जॉय स्विमिंग, इटिंग आईस्क्रीम. Some of the things I appreciate: music, good handwriting. Some of the things I fear: a mouse, singing in front of the class. Some of the things I hate to do: cut onions. Some of the things I have to do: get up early in the morning. Some of the things I will never do: tell a lie to my mother. Some of my good habits: brushing teeth twice in a day. Some of my bad habits: stuffing my clothes in the cupboard without folding them. My favorite personality: Mahendra Singh Dhoni. What I like most about this person: he is a very good cricket captain. Signature.